ओम शांती. आज 2/8/2026 अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहेत. पुनर्चलित मुरली आहे 17/2/2011. आज बाबांनी महावाक्यांमध्ये मनसा सेवा करण्यासाठी सांगितलेलं आहे. दुःखी अशांत आत्म्यांना दयेची, सुखाची, शांतीची ओंजळ देण्यासाठी सांगितलं. खूप काळाचा अभ्यासीच शेवटच्या परीक्षेमध्ये पास होणार आणि त्यांनाच तीव्र पुरुषार्थी आणि सन्मानासहित पास असं म्हणता येईल. त्यासाठी बाबांनी आज सांगितलं, एव्हर रेडी राहा, सदैव तत्पर राहा आणि सदा पुरुषार्थ, कधी कधी नाही. बाबांनी सर्व शक्तींना प्राप्त करण्याचा उपाय आज सांगितला आणि खजानांना वाढवण्याचा उपाय पण सांगितला. खूप सुंदर आजचे महावाक्य आहेत. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. मुरलीचं हेडिंग टायटल आहे, मनसा सेवेद्वारे आत्म्यांना ओंजळभर देण्याची सेवा करा. त्याचबरोबर खूप काळाचा अभ्यास करून, तीव्र पुरुषार्थ करून एव्हर रेडी अर्थात तयार राहा, तरच विजयी माळेचे मणी बनू शकाल. आज बापदादा स्नेहाचे सागर आपल्या स्नेही मुलांना भेटण्यासाठी आले आहे. बाबांनी प्रेमाने म्हटले, माझा मुलगा, आणि मुलेही म्हणतात, मेरा बाबा, माझा बाबा. स्नेह कशापासून काय बनवते हे खूप गुह्य रहस्य आहे. ईश्वरीय प्रेमात मन जर रमले तर ईश्वराला आपलं बनवणं खूप सोपं आहे. प्रेमच मनाला आपले बनवण्याचे साधन आहे. आज बाबांनी एक पॅरेग्राफ फक्त स्नेह या विषयावरती स्पष्टीकरण केलं. पुढे बाबा सांगतात की आता 5 मिनिट मनाचा व्यायाम करा, ड्रिल. आपल्या मनसा शक्तीने, दृष्टीद्वारे, व्हायब्रेशनद्वारे सृष्टीत जे भक्त आत्मे आहेत, या संपूर्ण सृष्टीत जे दुःखी अशांत आत्मे आहेत, त्यांना सुख आणि शांतीची ओंजळ द्या. थोडस द्या, पण द्या. बाबांनी आज विचारलं, अशा दुःखी अशांत आत्म्यांचा आवाज तुम्हाला येत नाही का? ते ओरडत आहेत, वाचवा वाचवा म्हणत आहेत, तर अशा आत्म्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? बाबा पुढे म्हणतात, बाबा सोबत तुम्ही सुद्धा विश्व सेवक आहात. खूप सुंदर टायटल आहे, विश्व सेवक. म्हणून बाबांनी सांगितलं, विश्वाची सेवा करण्यासाठी मनाला व्यस्त ठेवा. मनसा सेवेमध्ये शुभ व्हायब्रेशन देण्यामध्ये, शुभ भावना, शुभ कामना देण्यामध्ये मनाला व्यस्त ठेवा. मन जर व्यस्त राहील तर मायेचे व्यर्थ विचार, संकल्प, विकल्प येणार नाहीत. फायदा आहे. वेळेवर आम्ही तयार होऊ असं म्हणू नका. बाबा स्पष्ट सांगतायत आज. काही जण असं म्हणतात, आम्ही वेळेवर तयार होऊ. बाबा म्हणले, एव्हर रेडी त्यांना म्हटलेलं आहे जे वेळेच्या आधी तयार होतात. एव्हर रेडीचा अभ्यासच आहे मनजीत. मनजीत जगतजीत, मायाजीत बनायचं आहे. आधी मायाजीत बनायचं, मग मनजीत बनायचं आणि जगतजीत. बाबा म्हणले, सदा पुरुषार्थ हवा आहे, कधी कधीचा पुरुषार्थ नकोय. जे सदा पुरुषार्थी असतात ते विजयी बनतात. बापदादा अमृतवेले माळेतील मण्यांना पाहतात आणि बाबा म्हणतात की तुमचंच गायन आहे, तुमचंच पूजन आहे, पूजनीय तुम्हीच आहात आणि गायन योग्य तुम्हीच बनता, तर पुरुषार्थ सुद्धा असाच हवा. बाबांच्या सोबत जायचे आहे ना, मग बाबांप्रती स्नेह, प्रेम, जवळीकता हवी. जिथे जवळीकता असेल तिथे बाबांच्या सोबत जाणं सोपं असेल. म्हणून बाबा सांगतात, जवळीकता प्राप्त करायची असेल तर खूप काळाचा तीव्र पुरुषार्थ पाहिजे. खूप काळाचा तीव्र पुरुषार्थ
जर असेल तर ईश्वराप्रती प्रेम वाढेल आणि प्रेम जिथे असेल तिथे सोबत जाणे सोपे होईल. म्हणून बाबांनी सांगितलं रोज रात्री बाबा सुद्धा मुलांचा चार्ट पाहतात. आपल्याला तर आपला चार्ट पाहायचाच आहे, परंतु शिवबाबा सुद्धा मुलांचा चार्ट पाहतात आणि बाबा सांगतात अटेन्शन प्लीज, लक्ष द्या, सावधान राहा. कारण सूक्ष्म विचार कधी कधी हलचल मध्ये आणतात. सूक्ष्म विचारही जेव्हा येतात तेव्हा अस्थिर अवस्था होते. म्हणून बाबा सांगतात सूक्ष्म विचारांना सुद्धा चेक करा, हलचल नको. अचल, अडोल, शुद्ध संकल्पधारी, तीन गोष्टी. अचल, अडोल, शुद्ध संकल्पधारी. आणि बाबा म्हणतात खूप काळाचा अभ्यास, खूप काळ अचल अडोल, खूप काळ स्थिर अवस्था आणि खूप काळाचा शुद्ध संकल्पाचा म्हणजे व्यर्थाला फुल स्टॉप लावण्याचा अभ्यास जर असेल तरच बाबांच्या जवळीकतेचा अनुभव होईल आणि त्यासोबतच बाबांच्या सोबत जाण्याची संधी आहे. बाबा खूप दिवसापासून इशारा देत आहेत. खूप वेळाचा तीव्र पुरुषार्थ अंतमती सो गती अवस्थेपर्यंत पोचवतो आणि तेच मुले पास विथ ऑनर अर्थात सन्मानासहित पास होतात, अन्यथा नाही. आज बाबांनी खूप सारं याचं विश्लेषण केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात मनातून म्हणा माझा बाबा. सर्वांनी म्हणायचे माझा बाबा. मग प्रेम शेवटच्या मुलांप्रती सुद्धा बाबांचं तितकंच आहे, पण मनातून निघालं पाहिजे माझा बाबा. आणि जिथे हिंमत आहे ना तिथं बाबा मदत देण्यासाठी तयार आहे. बाबा म्हटले की मी आधी पण सांगितलेलं आहे की 1 सेकंदात स्टॉप म्हणजे स्टॉप. मनातील विचारांना थांबा म्हणजे थांबा, थांबले पाहिजे. बिंदू लावणे किंवा सर्वांना बिंदू रूपात पाहणे हा अभ्यास आवश्यक आहे. बाबा म्हणतात की व्यर्थ संकल्प नको आणि आता विकल्पही नको. आता बिंदू लावण्यासाठी वेळही जास्त लागला नाही पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात फुल स्टॉप लावण्याची जर सवय असेल, भीती झालेल्या गोष्टींना लगेच स्टॉप करण्याची, थांबवण्याची जर सवय असेल, मनातल्या ट्रॅफिकला तीव्र गतीला थांबवता येत असेल तर मनसा सेवा करणं सोपं आहे. आणि मनसा सेवेमुळे दुःखी पीडित आत्म्यांना तर फायदा आहेच, पण बाबा म्हटले तुमचाही फायदा आहे, डबल फायदा आहे. आज बाबांनी याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. बाबा म्हणतात जसे सेवा करताना वाचा सेवा तशी मनसा सेवेसाठी सुद्धा रोज विधिवत रोज टाइम वेळ काढून बसा. मनसा सेवा एक महत्वाचा विषय आहे. विश्वात सर्वात धनवान कोण, असा प्रश्न बाबांनी विचारला की विश्वात सर्वात धनवान कोण. बाबा म्हटले तुम्हीच आहात. आठवण करून दिलं बाबांनी किती खजाने बाबांनी आपल्याला दिलेले आहेत आणि ज्यांच्याजवळ इतके खजाने आहेत ते सर्वात धनवान आहेत. बाबा म्हणले रिचेस्ट इन दी वर्ल्ड, जगात सर्वात धनवान तुम्ही आहात. पण बाबा म्हटले जो काही खजाना तुम्हाला मिळाला आहे तो खजाना सेवेमध्ये वापरा. जितकं तुम्ही त्याला सेवेमध्ये वापराल तितकं त्याची वृद्धी होईल, वाढेल. म्हणून स्वतःवर अटेन्शन ठेवा. बाबांनी आज वारंवार सांगितलेलं आहे स्वतःवर लक्ष द्या, विचारांवरती लक्ष द्या, व्यर्थ विचार नको जायला. मनसा सेवा मी किती वेळ करते हे पहा. बाबा म्हटले जरा दयावान रेहेमदिल बना, अनेक आत्म्यांना सुख शांतीची ओंजळ द्या. बाबा म्हणतात माझ्याजवळ तर खूप आवाज येतो, तुमच्याकडे आवाज येतो का दुःखी अशांत पीडित आत्म्यांचा. आठवण करून देतात बाबा दुःखींना सुख देणारा कोण, दुःखी आत्म्यांवर दया करणारा कोण.
बापदादांना तर खूप आवाज येतात, बापदादा तर रेहेम दिले, पण बाबा म्हणले माझे तुम्ही मदतगार मुले आहात. जर तुम्ही दुःखी अशांत आत्म्यांना व्हायब्रेशन सकाश देण्याची सेवा कराल तर माळेचे मणी बनाल. बाबा म्हणतात बाबांची तुम्ही साथी आहात ना. आठवण करून दिलं बाबांनी. बाबांचे साथी आहात तर वाणी अर्थात बोल आणि विचार अर्थात मनातील संकल्प याद्वारे परिवर्तन करा. बाबा ते करायला नाही पाहिजे, ते झालं हे चूक आहे. म्हणून वाणी आणि कर्म संकल्प यावरती लक्ष ठेवा. पुढे बाबांनी पुन्हा आठवण करून दिलं, तुम्ही साथी आहात, मुरब्बी बच्चे आहात, निमित्त बनलेले मुले आहात. तर मनाला व्यर्थ विचारांमध्ये व्यर्थ विचारांमध्ये घालवू नका. बाबा सरळ सरळ सांगतात की तुम्ही स्वतःला बाबांच्या डायरेक्शन नुसार चालवा. सहयोगी बना, मदत करा. बाबांनी सरळ सरळ सांगितलं. बाबा मुरलीमधून 4ही विषय आपल्याला शिकवतात. बाबा म्हणतात तुम्ही रोज मुरली ऐका. विज्ञानाचा सुद्धा जे काही विविध संशोधन आहेत त्यालाही तुम्ही वापरा. कारण ह्या 4 विषयाचा सर्व अभ्यास मुरलीतून मिळतो. बाबा म्हणले विज्ञानाचा फायदा घ्या. रोज मुरली तुम्हाला कुठेही आणि कशीही मिळेल. म्हणून पुढे बाबांनी सांगितलं की या 4 विषयांचा अभ्यास मुरलीद्वारे करा. ज्ञान, योग, धारणा, सेवा. आणि रोज मुरली जरूर वाचा, ऐका. एकही दिवस मुरली मिस करू नका. मुरलीला अब्सेंट राहू नका. उपस्थिती आवश्यक आहे. शेवटी बाबांनी एक एक मुलांना टायटल आठवण करून देऊन यात प्यार दिला. आपणही म्हणायचं आहे आत्मिक मुलांची आत्मिक इतिहास. नमस्ते नमस्ते. नंतर बाबांनी यूपी, बिहार, बनारस यांच्याशी वार्तालाप केला. मम्माच्या पालनेचे अधिकारी आत्मे आहेत, कारण यूपी, बनारस या ठिकाणी मम्मानी खूप सेवा केली. वेळेचा भरोसा नाही, म्हणून लवकरच वारीस क्वालिटीचे आत्मे तयार करा आणि बाबा म्हणतात माईक क्वालिटीचे वाचा सेवा करणारे आत्मे सुद्धा तयार करा. टीचर्स बाबांनी टीचर्स साठी बोलले. क्लासेस खूप आहेत आणि संख्याही खूप आहे. बाबा म्हणते भक्तांना भक्तीचं फळ देण्याचं कार्य आता तुम्हा सर्वांना करायचं आहे. त्यामुळे बाबांनी पुढे सांगितलं की आता सेवेची स्पीड वाढवा, गती वाढवा आणि पांडव पण काही कमी नाहीयेत, त्यांनीही सेवेसाठी तत्पर असायला हवे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आणि शेवटी बाबांनी वरदानमध्ये सांगितलं, बुद्धिरूपी पाय मर्यादेच्या रेषेत ठेवणारे, सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली आत्मा भव. जे मुले बुद्धिरूपी पाय मर्यादेच्या रेषेत ठेवतात, रेषेच्या आत ठेवतात, ते भाग्यशाली पण आहेत आणि प्रिय पण आहेत. लकी आणि लवली. त्यांना कोणतेच विघ्न, परेशानी, उदासी येऊ शकत नाही. जर परेशानी, उदासी, विघ्न येत असतील तर कुठे न कुठे बाबांच्या आज्ञेच्या रेषेच्या बाहेर बुद्धिरूपी पाय पडत आहे. रेषेच्या बाहेर निघणे अर्थात फकीर बनणे, भिकारी. म्हणून आता मागायचे नाही, सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली बनायचे आहे, अधिकारी बनायचे आहे. आणि त्यासाठी बाबांनी अटेन्शन ठेवायला सांगितलं की बुद्धिरूपी पाय बाबांच्या श्रीमताच्या मर्यादेच्या रेषेच्या आतच ठेवा. आजचा सुविचार, जे सदा न्यारे व बाबांचे प्रिय आहेत तेच नेहमी सुरक्षित राहतात. जे अलिप्त राहतात, सर्वांचे प्रियही आहेत, ते नेहमी सुरक्षित राहतात. अव्यक्त इशारा आहे आजचा. अपवित्रतेच्या बीजास समाप्त करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना.
त्यासाठी दृढता सफलतेची चाबी आहे. सफलता तुम्हा मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून दृढतेला नेहमी वापरा. कंटाळा करू नका, अलबेले नाही बनायचं, गफलत नाही. होईल ना, करूतच ना, हे विचार नको. दृढ संकल्पाने मनातील व्यर्थ विचारांना समाप्त करून सदा विजयी बना. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी खूप सुंदर महावाक्यांमध्ये केलेलं आहे. तर नक्की आपण चिंतन मंथन करूया आणि आचरणात आणूया. मनसा सेवेसाठी खास वेळ काढा. आपण सर्वांनी मनसा सेवा केली, आता तीव्र पुरुषार्थ करून पुढे माळेच्या मणीमध्ये जाण्याचा चान्स आहे. खूप काळाचा अभ्यासीत शेवटच्या परीक्षेत पास होणार आहे. सन्मानासहित पास व्हायचं असेल तर आपला हा अभ्यास, ही मनाची ड्रिल जी बाबांनी सांगितली ती आपल्याला करायची आहे. ओम शांती.